नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला दाखवणार आहे पनीर पराठा। तर त्यासाठी पाहूयात साहित्य। त्यासाठी मी इथे घेतलेला आहे, इथे मी कणिक मळून घेतलेला आहे, जे आपण रेग्युलर चपातीसाठी घरी बनवतो तेच आहे। त्यानंतर किसलेलं पनीर, किसलेलं चीज, कांदा हे बारीक चिरलेला, कोथिंबीर, मीठ, त्यानंतर लाल तिखट, गरम मसाला, जिरेपूड आणि काळी मिरी पावडर आहे, त्यानंतर हिरवी मिरची आणि तेल। तर आता सुरुवात करूया। मी इथे एका भांड्यामध्ये पनीर, मी किसून घेतलेलं पनीर आहे हे 1 वाटी इथे मी पनीर घातलेलं आहे। त्यानंतर इथे मी चीज घालते। चीज ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचं असेल तर घाला किंवा स्किप केलं तरी सुद्धा चालेल। मी इथे जे रेग्युलर चीज क्यूब असतात तेच क्यूब इथे मी किसून वापरलंय। त्यानंतर इथे आता मी घालणार आहे बारीक चिरलेला कांदा। त्यानंतर मी इथे कोथिंबीर घालते, बारीक चिरून कोथिंबीर घातली आहे। त्यानंतर मी इथे 1 हिरवी मिरची बारीक चिरून घातली आहे, तुम्हाला स्किप करायची असेल तर केली तरी सुद्धा चालेल। त्यानंतर इथे मी जिरेपूड, गरम मसाला आणि काळी मिरी पावडर घालते, अर्धा टीस्पून मी इथे घातलेला आहे। त्यानंतर मी इथे अर्धा चमचा लाल तिखट घालणार आहे। तुम्ही जर हिरवी मिरची स्किप केला तर लाल मिरची पावडरचं प्रमाण थोडंसं वाढवून घाला। त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठ घालणार आहे आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। आता हे व्यवस्थित आपण मिक्स करायचं आहे। मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेतले, त्यानंतर आपल्याला हाताने व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच आपल्याला जेव्हा आपण पिठामध्ये स्टफ करू तेव्हा जास्त त्रास होणार नाही आणि मळताना सुद्धा ते बाहेर येणार नाही। त्याच्यामुळे हाताने व्यवस्थित असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे माझं पनीरचं जे स्टफिंग आहे ते बनवून तयार झालेलं आहे। आता आपण पीठ मळून घेऊया। मी इथे आधीच पीठ मळून घेतलेलं आहे, जसं रेग्युलर आपण चपाती बनवण्यासाठी पीठ मळतो तसंच सेम पद्धतीने इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे। आता व्यवस्थित मी हातावर थोडं मळून घेणार आहे आणि त्यानंतर आपण आतमध्ये स्टफिंग भरण्यासाठी इथे मी वाटी करणार आहे। ज्याप्रमाणे आपण पुरणपोळी बनवतो त्याचप्रमाणे आपल्याला इथे वाटी तयार करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपण स्टफिंग फिल करून पराठा लाटणार आहोत। मध्ये मध्ये काय करायचं, सुक्या पिठाचा वापर करत छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही लाटून त्याच्यामध्ये स्टफ करून पराठा लाटलात तरी सुद्धा चालेल। मी आता इथे वाटी तयार करून त्याच्यामध्ये पनीरचं जे स्टफिंग आहे ते फिल करून घेतलं आहे आणि सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे। सर्व बाजूंनी व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे, नाहीतर लाटताना आपल्याला काय होईल, ते आतलं स्टफिंग आहे ते बाहेर निघेल। त्याच्यामुळे पराठा व्यवस्थित बंद करून घ्यायचा आहे आणि हाताने आपल्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे, म्हणजेच आतलं जे स्टफिंग आहे ते सर्व बाजूला पसरेल। मी इथे हलकंसं प्रेस करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आता वरतून मी सुकं पीठ लावते आणि आपण आता पराठा लाटून घेऊयात। सर्व बाजूंनी सेम असा पराठा लाटायचा आहे, मध्ये जाड पातळ असं नाही करायचं आहे, एकसारखा असा आपल्याला पराठा लाटायचा आहे, म्हणजे स्टफिंग सुद्धा सगळीकडे असं एकसारखं पसरेल। हलक्या हाताने आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे। तुम्ही पाहू शकता किती सुंदर असा पराठा इथे माझा लाटला जातोय, अजिबातच कुठूनही स्टफिंग बाहेर येत नाहीये। पण जर स्टफिंग तुमचं थोडंसं वरतून तुम्हाला वाटत असेल की बाहेर आलंय तर तिथे सुखं जे पीठ आहे ते वरती असं थोडंसं टाकून एक टॅप मारलात तरी सुद्धा चालेल, म्हणजेच आपला पराठा आहे तो व्यवस्थित असा रेडी होईल। आता इथे माझा जो पराठा आहे तो एकसारखा असा लाटून तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता जो खालची बाजू आहे त्याच्यावरती थोडंसं पनीरचं जे स्टफिंग आहे ते दिसतंय, तर मी काय केलं, वरतून थोडंसं पीठ लावून पुन्हा असं थोडंसं प्रेस करून लाटून घेतलं आहे, म्हणजेच आपण जेव्हा पराठा शेकवू तेव्हा त्याच्यामधून स्टफिंग बाहेर येणार नाही।
आता इथे माझा पराठा जो आहे तो बनून तयार झालेला आहे। तर आता आपण पॅनवरती पराठ्याला व्यवस्थित खरपूस असं भाजून घ्यायचं आहे। जी वरची बाजू होती पराठा आपण जी लाटली आहे ती बाजू पॅनवर टाकताना खालती आली पाहिजे आणि खालची बाजू वरती आली पाहिजे। सो अशा पद्धतीने मी इथे पॅनवरती पराठा घातलेला आहे आणि मीडियम फ्लेवरती मी पराठा खरपूस असा रंग येईपर्यंत भाजून घेणार आहे। आता 1 मिनिटानंतर मी इथे काय करणार आहे, खालच्या बाजूनी थोडासा शेकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचा आहे तो। अगदीच हलक्या हाताने मी इथे परतलेला आहे। तुम्ही पाहू शकता स्टफिंग अजिबातच बाहेर आलेलं नाहीये किंवा तुटलेला सुद्धा नाहीये पराठा। व्यवस्थित असा पराठा इथे तयार झालेला आहे। आता खालच्या बाजूंनी आपण व्यवस्थित असं खरपूस होईपर्यंत भाजू द्यायचं। 1-2 मिनिटांसाठी आपण मीडियम फ्लेवरती छान सगळ्या बाजूंनी पराठाला भाजून घ्यायचं आहे। खालच्या बाजूनी पण थोडासा शेकला गेल्याच्या नंतर वरतून आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे। सर्व बाजूंनी मी व्यवस्थित तेल लावते आता इथे आणि पराठ्याला परतून घेणार आहे। अगदी व्यवस्थित आपल्याला तेल लावायचं आहे। जेवढा आपण छान तेल लावून भाजू तेवढाच तो पराठा खूप सुंदर असा लागेल। आता इथे मी वरच्या बाजूंनी सुद्धा तेल लावून घेणार आहे आणि दोन्ही बाजूंनी छान खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या बाजूंनी सुद्धा स्टफिंग कुठूनही बाहेर आलेलं नाही आहे। परफेक्ट असा पराठा इथे बनलाय। फक्त आता इथे आपण 2 मिनिटांसाठी खालच्या बाजूंनी आणि वरच्या बाजूंनी छान प्रेस करत असं खरपूस रंग येईपर्यंत, सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता मी पुन्हा परतून वरची बाजू सुद्धा भाजून घेणार आहे। आहा, तुम्ही पाहू शकता खूप मस्त असा सोनेरी असा रंग आलेला आहे वरच्या बाजूंनी। खूप असा मस्त अगदी डिलिशियस असा पराठा इथे दिसतोय। खालच्या बाजूंनी सुद्धा सेम खरपूस भाजून घ्यायचा आहे। त्यानंतर गरमागरम पराठा तुम्हाला खाण्यासाठी तयार होऊन जाईल। हिरव्या चटणी सोबत किंवा सॉस सोबत, लोणच्या सोबत, दही सोबत तुम्ही हा पराठा खाऊ शकता। तुम्हाला हवं तर पुन्हा थोडंसं तेल किंवा घीचा वापर करून अजून छान असं शेकवून घेतलात तरी सुद्धा खूप छान असा क्रिस्पी आणि आतमधून असा सॉफ्ट असा पराठा इथे तयार होईल। छान प्रेस करत मी दोन्ही बाजूंनी पराठा छान असा शेकवून घेणार आहे। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता इथे खूप छान असा पराठा तुम्ही पाहू शकता तयार झालेला आहे। तुम्हाला आवडेल त्या चटणी सोबत, सॉस सोबत पराठा खाऊ शकता। आता अशाच सेम पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेणार आहे। पुन्हा मी पिठामध्ये स्टफिंग केलेलं आहे आणि त्यानंतर छान असं प्रेस करत सर्व बाजूंनी मी स्टफिंग जे आहे ते पिठामध्ये छान असं प्रेस केलेलं आहे आणि पुन्हा एकसारखा असा पराठा लाटून घेणार आहे। हाताने हलकंसं प्रेस करायचं म्हणजे जे स्टफिंग आहे ते अगदी कोणापर्यंत व्यवस्थित सर्व बाजूंनी पसरेल आणि मग पराठा लाटायला सुद्धा आपल्याला सोपं जाईल। म्हणून असं करत आपण नंतर पराठा लाटून घ्यायचा आहे। सुका पिठाचा वापर करायचा आणि पराठा लाटून घ्यायचा आणि सेम पद्धतीने आपण तव्यावरती छान असं भाजून घ्यायचा आणि गरमागरम पराठा तुम्हाला खाण्यासाठी तयार होईल। मस्त थंडीचा ऋतू चालू झालेला आहे तर तुम्ही छान असे गरमागरम पराठे, चहा किंवा तुम्हाला आवडेल त्या चटण्यांसोबत तुम्ही पराठे खाऊ शकता। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि निरोगी खा, निरोगी राहा।